तर मित्रांनो, आता महाराष्ट्रामध्ये जे सगळ्या लोकांचे आवडते बैल आहेत, सप्तहिंद केसरी भारत असेल किंवा राहुल भाईंचा मथुर असेल, त्या बैलांना ज्या बैलाने ट्रेन केलं लहान वयात, तो बैल म्हणजे मथुर. ज्या बैलानं पुसेगावचं सलग 3 वर्ष, नागठाण्याचं सलग 3 वर्ष असं रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. तर मथुर आणि भारत या बैलांचा थोडक्यात त्याला गुरु म्हटलं तरी चालेल. आज आपण त्याचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या बैलानं एक हिस्ट्री करून ठेवलेली आहे. त्याच्या काळात नागठाणे सलग 3 वर्ष, पुशेगाव सलग 3 वर्ष असा त्यानं त्याचा काळ गाजवलेला आहे. तो म्हणजे किरण आप्पांचा हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी मथुर. हा सगळा त्याचा जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, हा एक असा बैल आहे की ह्यानं रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. त्याचं वय आता आहे 20 वर्षाचं वय आहे त्याचं, आणि त्यानं त्याच्या काळात अशी मैदान गाजवलेली आहेत की त्याचा खूप मोठा इतिहास आहे. तर आज आपण सगळा त्याचा इतिहास त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यानं कोणकोणती मैदानं केली आणि सलग रेकॉर्ड आहेत त्याची. अशी रेकॉर्ड ब्रेक बैल कमी बघायला भेटते. त्यांना आता जास्त त्याच्या काळातले बैल राहिलेले नाहीत. एवढा मजबूत बांधा आणि शरीर त्याचं बघा, अजून असं एकदम घोड्यागत शरीर आहे. तर त्याचं नाव आहे मथुर. मथुर या नावावरून भरपूर लोकांनी बैलांची नावं मथुर ठेवली. तर ड्रायव्हर, मथुरचा कालावधी कसा कसा त्याचा प्रवास चालू झाला लहानपणीपासून? तुम्ही आता लय वर्ष झाले त्याच्यासोबत आहे. मथुर हा पालेपासल्या सासपडचा बैल. हा, काय तो तुझ्या 400च्या वयात महेशप्पा आणि किरणप्पा. हा, किरणप्पाला लहानपणापासून ह्या गाडी क्षेत्राचा शौक होता. हा, पहिल्यापासून. हा, काय तर ती महेशप्पाला बोलली की आईला आपल्याला बैल घ्यायचा आहे. हा, तर महेशप्पा म्हणले काय की बघूया बैल एखादा चांगला. हा, तर आप्पाचं एक डोक्यात की आपण सासपडचा मथुर घ्यायचा. हा, काही झालं किती बी पैसे गेले तरी चालतील. हा, काय ती आप्पाच्या हट्टीवर हा मथुर सासपड मधनं घेतला. काय त्याचा सगळा म्हणजे सारांश किंवा कालखंड त्याचा शेजात आपलं कालगाव मध्ये गेला. गेल्यानंतर बैल पळाय म्हणजे बैल पळतच होता ऑलरेडी. काय बैल पळायला लागला. काय बैलाला बैल लागायला लागली आणि प्रत्येक मैदानात तो झलक दाखवायला लागलाच. काय 1-2 नंबरात म्हणजे तो राहायला लागला. आणि सायदातीच्या रंगात आल्यानंतर तो पुशेगावचं मैदान पहिलं केलं 400च्या पिरियड मध्ये. तिथे त्या टायमाला 1 नंबर केला. काय पुन्हा नागठाणच्या मैदानात सुद्धा त्यानं 400च्या रंगात 1 नंबर केला. असं सलग नागठाण आणि पुशेगाव यावून बिवून आता तुम्हाला सगळी जर गावं सांगितली आणि काही तर पुरणार नाही टाइम आपल्याला. पण ह्या 2 मैदानात तर त्याचं रेकॉर्ड ब्रेक आहे की 3 वर्ष सलग 3 वर्ष 1 नंबरचा मानकरी म्हणून ह्या मथुरला ओळखलं जात. म्हणजे जे पुसेगावचं हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी मैदान म्हटलं जातं, त्या मैदानात सलग 3 वर्ष त्याने केले ते 1 नंबर. 3 वर्ष 1 नंबर केले. आणि नागठाणचं ही सलग 3 वर्ष 1 नंबर. नागठाणचं 3 वर्ष सलग 1 नंबर. आणि ते बी 7 नंबर 8 नंबर 9 नंबर फाटीनं पळून. त्या टायमाला एक तर 5 6 7 गाड्या पळायच्या. लई तर 7 गाड्या फायदा असायच्या. काय त्या टायमाला तू कडनीच त्याला जेवढी कड द्याल तेवढी गाडी तो ओढून लावणार पब्लिक खंड. त्याला म्हणजे काय किरणप्पाला पब्लिक ह्याचा नियोजनचा बादशाह आणि ह्या मथुरला पब्लिकचा बादशाह म्हणलं जात. काय असा त्या बैलाचं रेकॉर्डच ते आहे. जेवढा तुम्ही पब्लिकला घालाल काय
आणि घातला त्या दिवशी त्याने एकच नंबर करून द्यायचा. काय एक परी आत नसल्यावर एखादी उडी कमी पडेल, पण पब्लिकंड असल्यावर कोणी म्हणायचं नाही मी एक नंबर करीन किंवा शिमेला मी लागन असं कुणीच म्हणायचं नाही. बैल कड धरायला एक नंबर. वटी बिटी आता आज रोजी सुद्धा रती महारथीने कुणी बी त्याच्याबरोबर वटीला 600 फूट आणायचं. माझा लय वटीचा म्हणणारा नाही त्यानं ह्या आत्ताच्या हा एक घडीला 20 वर्षाच्या कालावधीत त्यानं याच आणि त्याची वटी फक्त सण करायची. काय वटीला बैल आणि जेवढी बैल तो बैल अजून टिकलाय म्हणजे आपल्याला जेवढा टिकल तेवढा आपल्याला आयुष्य कमीच वाटत. काय पण जो येडी बैल तेवढी मथुरच्या गाड्यात असायची. येडी जेवढी बैल आहे ती ना तेवढी ह्याच्या गाड्यात. आज हे ना आज तागायत त्यानं कधी तास शिवलं नाही. आत्ताच पावतरचा त्याचा इतिहास आहे की त्यानं कधी तास शिवलं नाही. तास ही बघायचं नाही त्यानं आणि दुसऱ्याला बघून देत नाही. किती रती महारथीने बाहेर जायचा प्रयत्न करून द्या इकडे खेळ वाकविल पण त्यालाच नाही बाहेर जाऊन देणार. काय असं म्हणजे त्याचं रेकॉर्ड म्हणजे या हाय आणि त्यानं म्हणजे त्याच्या शरीराच्या मानाने त्यानं टार्गेट ठेवलंय. काय आता तो कालावधी कोणता होता तो त्यावेळेस पळायचा त्यावेळेस एक नंबर मध्ये? त्यावेळेस वाघिरीचा कांच्या, काय शारदा पाटला चंद्या, एस.के. पाटला पक्षा, पुन्हा पंढरी फडकेचा हिर्या, काय बाच्या या गावकराचा, काही गौंडवाडी सुंदर, काय चिंतीचा तानाच्या पाच सोनिया, काय ह्या पिरियड मध्ये तो बैल पळत होता. म्हणजे तरी तो साल कोणता होतो म्हणजे अंदाजे? काय अंदाजे का सालच काही एवढं आठवत नाही म्हणजे किती वर्षापूर्वी? ही बंदीच्या काळाच्या अगोदर म्हणजे आता कमीत कमी त्याला बघा एक 16-17 वर्ष झाली असते त्या कालावधीला. म्हणजे बंदी 10 वर्ष होती आपली गाडीची आणि आता 1-2-3 वर्ष ही चालू, एक 12-13 वर्ष ही झाली. काय त्याच्या पाठीमागचा काळ म्हणजे 10-12 वर्षाच्या पाठीमागचा काळ बंदीच्या अगोदर म्हणजे 2009-8 7-8च्या आसपास ते जगड असायची. काय आणि जास्त करून वाघिरीचा कांच्या आणि ही जी गाडी लय पळायची. काय लय म्हणजे कांच्या दुई खांदी आतनं पळायचा आणि ह्यो बाहेरनं पळायचा. काय ह्यो पब्लिकचा म्हणजे पब्लिक याला लय हवं याला म्हणजे पब्लिक जवळ आलं तरी एखाद्या पब्लिक वर उराव जाईल पण फाटीन ती भानगडी सोडायचं नाही. कमी गती कमी नव्हती. काय बैल म्हणजे ह्यो बैलच लागला आणि ह्याच्या पायात लक्ष्मी असल्यामुळं आता आमच्या म्हणजे दावणीला काय आता आमच्याकडे 16-17 बैल आहेत म्हणजे ह्याच्या पुण्यानच आहेत. काय आणि आम्ही कधी ह्याला गुरु म्हणूनच मानले देव म्हणूनच मानले. काय कारण शिव आहे तर आम्ही आहे ही बाकी आत्ता आली ती. काय पण जो टायमाला स्टार्टला शाळगावला बैल आणला काय तेव्हापासून म्हणजे आमच्या म्हणजे बैल क्षेत्रात गाडी क्षेत्रात आम्हाला म्हणजे 100% माणसं ओळखायला लागली. काय म्हणजे जो वाघेरीचा राजू शेठ पटेल यांचा कांच्या तो कांच्या ही गाडी टॉपला पळायची. तवा जिंतीचा सोन्या काय आणि दुसरा कुणाचा असला तर तीशी एकामेकाला आम्ही चुकवून हाणायचो. काय त्यांनी ह्या मैदानात 1 नंबर केला की आम्ही पुढल्या मैदानात 1 नंबर करायचो. म्हणजे अशी कायम लढत असायची. काय आणि ह्या 2 गाड्या आम्ही आपलं एकामेकाच्या संघटनेने आम्ही आपलं चुकवून खेळायचं महत्वाचं म्हणजे. काय कारण त्याचमुळे आमचं भ्यान आम्हाला त्यांचं भ्या असायचं. काय अशा गाड्या म्हणजे तुळशीनं पळत होत्या आणि तेव्हा काय मैदान म्हणजे यात्रेचेच मैदान. काय ह्या 15 तारखेला सांगितलं पुढच्या 15 तारखेला मैदान आहे तोंडी की त्या पुढच्या 15 तारखेला मैदानात बैल घेऊन यायचं. काय त्यामुळे पायऱ्याचे बंदोबस्त फिट. काय मैदान कमी बक्षीस म्हणजे त्या काळातली बक्षीस म्हणजे आता म्हणजे आताच परेड म्हणजे तोच फक्त पैशाला महत्व कमी होतं माणसाकडं. आता माणसाकडे पैसे झाले पैसे होऊन गाड्या झाल्या घोडे झाले सगळं झाले. काय त्यामुळं काय की त्याचा कालखंडीत त्यानं चांगलं नाव केलंय. काय अजून तो वासर बिसरसनी सगळ्याच म्हणजे ट्रेनिंगला तोच आहे अजून मास्टर तोच आहे माळ. काय तरी त्यानं कोणकोणती बैल शिकवली व धावणीची आपल्या? लय बैल शिकवली. सांगितलं काय तुम्हाला की जी येडी येड्या शाळेतलं मास्टर ह्यो काय
जेवढी उंडगी बैल जेवढी बाहेर जाणारी बैल तेवढी मथुरच्या गाड्या. हा काय हा स्वतःच्या जीवाचं पाणी करणार, हा रान करणार, पण दुसऱ्याला अशी फाटी बदलून देणार नाही हा आणि त्याला मार्ग चांगला दाखवणार. हा काय आणि एकदा दोनदा त्याच्या मथुरच्या गाड्यात जो बैल पळालाय जी वासरू पळाले ते कधीच फेल गेलं नाही. काय कधीच नाही. आता पुणेवालीचे असू द्या, मुंबईवालीचे असू द्या, बदलापूरवालीचे असू द्या, कुणाची बी असू द्या, जी वासर समजा काय किंवा बैल चौशा येते दुशा येते काय ती बैल समजा येड्यागत करते ती आमच्याकडे आम्ही रिपेरिंगला आहेच. म्हणजे मास्टरच आहे तो, मास्टरच आहे तो. जो कुठला बैल बाहेर जात असेल त्याला सरळच नेणार. एक प्रकारची गाडी दुरुस्त करायचा तोच आहे मिस्त्री आता सध्या. आपल्या भारतला त्याच्यासोबत पळावलंय का कधी? भारतला आता काय आहे, भारत सुरुवातीला बदलापूर मध्ये होता ना त्या टायमाला एक 7-8 शर्ती त्यांनी मला वाटते तो बाहेरच जायचं थांबायचंच नाही काय. आणि आप्पा शर्ती बघा एक बार गेलो होतो मुंबईला तर तिथं जरा आप्पाला कालकून लागले की आईला असा असा बैल बाहेर जातो स्पीड आहे पण बाहेर जातो काय. आप्पाने मला इथं माघाऱ्याला विचारलं म्हणजे असं असं आहे काय करूया बैल आम्ही का स्पीड आहे काय. तर मी म्हणलं बिंदास्ताना काय तो मास्टर आहे मी मास्टर आहे काय. झालं एखाद्यात चांगलं तर आमच्या दोघांच्या तुमच्या कृपेनं तर चांगलंच आहे काय. तो बैल आणला पुन्हा आम्ही आपला 4-8 दिवस त्याला इथं जरा सेटिंग होस्टोर थांबवला. पुन्हा ह्याच्यावर फेऱ्याला नेला काय. ह्याच्यावर फेऱ्याला नेला 1-2-3 फेऱ्या नेला की बैल पळाला. ह्याच्यावर काय बाहेरच जात नव्हता बैल काय. म्हणजे बाहेरच जाऊन देत नव्हता. वडलं तरी बाहेर जाऊन देणार नाही. आणि तेव्हापासून पुन्हा जसा बैल पळायला लागला तसा आज तागायत बिगर खेळायचा बैल पळतो भारत. म्हणजे भारतचा गुरु ह्याला म्हणलं तरी चालेल. चालेल 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 आहे का नाही? हो भारतचा गुरु मोठ्या मथुरचा गुरु हेच आहे. आता जो मथुर पळतोय ना त्याचा गुरु हेच आहे. म्हणजे राहुलबाईंचा राहुलबाईंचा मथुर बिहाने शिकवला. मथुर लहानपणी तो सासपड मध्ये होता तो बी. आणि त्या पोराने तिथल्या पोराने ह्या मथुरचं नाव त्या मथुरला दिलं काय. बाईंच्या मथुरला ह्या मथुरच नाव दिलं काय. आणि लहानपणी तो मथुर ह्याच्याच गाड्यात पळत होता. मोठा मथुर बारका मथुर काय. तो बी सासपडचाच असल्यामुळे त्या पोराने आपलं कुठला बैल चांगला आहे तर मोठा आपला मथुर चांगला आहे त्याच्या ह्याच्या बरोबर शिकवण दिली काय. आज मथुर ह्या नावाला लय स्टार आहेत काय. म्हणजे त्यांना मोठमोठे दिग्गज बैल शिकवले भारत सारखे मथुर सारखे. तरी त्याच्या फायनली त्याच्या काळात किती झाले असते? फायनली काय जाईल त्या मैदानाला तो 1-2 नंबर करत होता. मग अशा आपल्या यात्रेचे मैदान किती जरी असते गावोगाव मैदान आहेत काय. त्याचा तो खायचा कालगाव भाग ना त्याने एकही मैदान सोडला नाही काय. नांदगाव असो तारगाव असो काय पुन्हा कचरेवाडी असो शेळगाव असो काय सगळी मैदान म्हणजे त्यानं म्हणजे बऱ्यापैकी त्याच्यात तिकडल्या भागात गाजवली काय. तरी सगळी मिळून त्याची किती अशी मैदान झाली? 200-300 किती झाले असतील? हा तरी 200-250 तरी मैदान आरामशीर झाले. म्हणजे 250+ झाले ते. हो 250+ झाले ते. आणि तो कोणत्या बैलांच्या सोबत त्या काळात पळाला? त्या काळात ती कांच्या एक पळाला. कांच्या म्हणजे लय दिवस टिकून पळाला. कांचीची त्याची गाडी पळत होती. आपण कसं आता सुंदर भारतची गाडी पळत होती आपण फुटतोय का नाही पळत तसं ते त्या काळात ती कांचीची ह्याची गाडी पळत होती काय. त्याचा कालावध चांगला गेलाय आणि अजून तो टिकाव आहे. म्हणजे त्याचं शरीर धनगरी खिलारी असा तो दुसऱ्या जातीचा नाही बाई. धनगरी खिलार मध्ये प्युअर मध्ये काय. तो आता 20 वर्षात झाला तरी पण एखाद्याने टाप नाही त्याचा कासाला धरायची येसन धरायची काय. म्हणजे त्याची धनगर खिलार जात असल्यामुळे तू जास्त काळ टिकून पळाला काय. आणि बंदीच्या काळात बैल उतारला लई पण 10 वर्ष त्याची अशीच गेली अमाऊंट काय. जी जवानपणी 10 वर्ष ती त्याची खाली आली काय. जिथं कमवायचं आहे तो 2-4 वयातच त्यानं तेवढा कालावधी त्यानं अंमलात आणला काय 6 आसपास. पण जेव्हा त्याला ज्या बैलाला 6 चौसा होईल तेव्हा त्याला रग येते. त्या काळातच आपलं म्हणजे दुकान बंदच होत काय. म्हणजे बंदी असल्यामुळे नाही तर त्यानं अख्ख्या महाराष्ट्रात अजून नाव कमावलं अजून कमी होलं असतं नाव.
बाकी त्याचं असं दुसऱ्या बैलांच्या पेक्षा काय वैशिष्ट्य वेगळं सांगचाल हो तुम्ही? वैशिष्ट्य म्हणजे काय, प्रत्येकाच्या राहणीमानीत वेगवेगळी पद्धत असते. हा. काय देव काय प्रत्येकाला सारखं कुठली शस्त्र देत नाही. एखाद्याला ताकद देईल, एखाद्याला कमी देईल, जास्त देईल. काय पण ह्या बैलाचं काय, तुम्ही काही घाला, खायला काही घाला, रतीब कुठला बी घाला, असू द्या रतीब नसू द्या, पण त्याची वागण्याची पोच सोडणार नाही. काय आता पडसळीचे दिवस आले ते आपण कसलं तरी खाऊन जगूया असं नाही. त्याचं खाणं आहे ते वाघागत राहतून वाघागतच खातो. काय असं की त्याला आणि कितीही जरी रतीब ठेवला आपण तरी तो कधी त्याची भट्टी बिघडली, कधी तो कमी पाणी प्यालाय, कधी जास्त प्याला असं नाही. ज्याचं ते रोजचं जे आहे नेहमीच ते करतोच. म्हणजे त्याच्या काय असं काय वेगळं काय नाही. एवढा वर्ष बैल टिकला म्हणजे त्याचं दात बीत दाडा बिडा मजबूत आहे ते. काय आता 20 वर्षाची बैल म्हणजे आता त्याच्या काळातली बैलच राहिली नाही. काय त्याच्या काळातली आता संपली ती बैल. पण ही काय आमच्या आपलं दोघांच्या ताकदीवर आपला बैल ह्यो आम्ही आपला सज्ज ठेवलाय अजून तरी. त्याला तुम्ही किती वर्ष पळवाला हो? त्याला पळवला की एक 15-16 वर्ष पळवला की. कायम 1-2 नंबरातच पळाला? कायम 1-2 नंबरात. तो पळला म्हणजे काय की एक 10 वर्ष कंटिन्यूत पळाला. 10 वर्ष कंटिन्यूत पळाला बंदीच्या अगोदर. त्याची 10 वर्ष म्हणजे अशीच गेली. बालपणातच तेवढं त्याला मजा खेळायला मिळाली. काय पण जवानपणात त्याची 10 वर्ष अशीच गेली. काय 10 म्हणजे आता की संपलीच किती. काय पण एक 10 वर्ष तरी तो नेट 8-9 वर्ष तरी नेट पळतच होता तो. म्हणजे त्यानं कमी वेळात जास्त नाव त्याचं कमावलं. कमी वेळात जास्त नाव कमी आणि जास्त नाव कमीवलं आणि दुसऱ्याची बी नाव त्यानं वर आणली. सगळ्यात महत्वाचं त्याच्यावर जी बैल घातली त्याचं बी नाव वर आलं की लौकिक आलंच की. तरी कोणत्या बैलांची त्यानं नाव अशी वर उजेडात आणली? आता तुम्हाला काय की सोन्या बर जिंतीच्या होता, पुन्हा कांच्या बर होता, म्हणजे पुन्हा त्यांचा एक घरचा एक हारण्या म्हणून एक बैल होता. त्या दोन्हीची बी गाडी जास्त पळायची. काय याला पुन्हा बैलच पुरायची कमी झाली. काय म्हणून तो हारण्या म्हणून एक बैल घेतला. तो 2 एखाद्या आतनं पळायचा, बेफाट पळायचा आणि अजून तो हारण्या हाय. काय म्हणजे त्याच्या उतरत्या वयातच तो हारण्या घेतला. म्हणजे ह्याचं ताण आणि नेमका हारण्या घेतला आणि बंदीचा काळ आला. त्यामुळे तो बी बैल झाला. काय त्याने म्हणजे अशी एक चांगली 50-1 बैल तरी तुम्हाला होतो काय त्याच्या कालावधीत पळाले असते. रिपेरिंग किती केले त्याला अंदाजच नाही. काय तर असल्या मोठमोठ्या जी मिसनींनी रिपेरिंग केले ते उतारत्या पाक 18 वर्षी जर तो रिपेरिंग करीत असला काय तर ते 12-13 वर्षाच्या कालावधीत तो काय करीत असेल. बरोबर. त्यानं म्हणजे त्याचा काळ गाजवलेला. त्याचा काळ गाजवला आमचा बी, त्यानं त्याच्या कृपेनं आमचा बी गाजला. तरी त्या काळात किती बक्षीस असायची? त्या काळात म्हणजे काय 7,000, 9,000, 10,000, काय 5,000, 6,000, म्हणजे असं लय मोठं जर पुशेगावचं मैदान म्हटलं तर 11,000. त्या काळात 11,000 म्हणजे लय हायस्ट झाले. काय पुन्हा कडेगाव म्हणजे पुन्हा औंध. काय आता आपल्या भागात म्हणजे पुशेगाव सोडलं की औंध सोडलं की कोळ. 2-3 मैदान म्हणजे मोठी. म्हणजे काय बैलाचा बाजार तिथं औंधात असायचा, पुशेगावात असायचा, कोळ्यात असायचा. या 3 गावात तरी बैलाचा बाजार असायचा. त्या ब्रेड मध्येच यात्रा असायची. म्हणजे बैलांच्या शर्ती म्हणा, काय कुस्ती असलेल्या किंवा काय बैल इकरी घेवाण देवाण त्या ब्रेड मध्ये. अजून तो शिकवतो का वासरांना? अजून शिकवतो की. म्हणजे अजून तो मास्टर एवढं वय झालं तरी? मी सांगतो काय 1000 जरी बालाची माळ असली तर मास्टर पाहिजे त्याला. मास्टर असला तरीच माळ लागते. म्हणजे सगळ्यात तुमच्या दावणीतली जी माळ आहे त्या माळीचा मास्टर बैल हाच आहे. मथुर. तर तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला, मथुरचा सगळा इतिहास सांगितला त्याबद्दल धन्यवाद ड्रायव्हर. धन्यवाद.